येथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये 7 ते 8 लसूण पाकळ्या घालत आहे. 5 ते 6 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत. हिरव्या मिरच्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता आपण त्या बारीक करून घेऊ. लसूण आणि हिरवी मिरची बारीक करून झालेली आहे. आता आपण ती वाटीमध्ये काढूया. पेस्ट काढून झालेली आहे. आता आपण त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धा कप दही घालून घेणार आहोत आणि त्याच्यातच आता इथे मी 2 चमचे बेसन पीठ घालत आहे. तुम्हाला जर 1 कप दह्यापासून कढी बनवायची असेल तर त्याच्यात तुम्ही 4 चमचे बेसन पीठ घालू शकता. आता इथे मी हळद घालत आहे. आता आपण हे मिक्सरला सर्व व्यवस्थित फिरवून घेणार आहोत. दही आणि बेसन पिठाची छान पेस्ट तयार झालेली आहे. आता इथे आपण फोडणी देणार आहोत. त्यासाठी कढईमध्ये मी 3 चमचे तेल घालत आहे. तेल घालून झाले की आपण त्याच्यामध्ये फोडणीसाठी मोहरी घालणार आहोत. येथे मी 1 छोटा चमचा भरून मोहरी घातलेली आहे. मोहरीमुळे कढीला टेस्ट खूप छान येते. आता आपण याच्यामध्ये जिरे घालून घेऊया. जिरे घालून झाले की लगेचच आपण त्याच्यामध्ये कढीपत्ता घालणार आहोत. कढीपत्ता ही आपल्याला कढीमध्ये जास्त घालायचा आहे. आता इथे मी आपण तयार करून घेतलेली हिरवी मिरची आणि लसणाची पेस्ट घालून घेत आहे. ही पेस्ट आपल्याला कमी गॅसवरती छान भाजून घ्यायची आहे. 2 ते 3 मिनिटे भाजायची आहे. कढी बनवत असताना आपण गॅस पूर्णपणे कमी ठेवणार आहोत. कमी गॅसवरतीच आपल्याला ही रेसिपी तयार करायची आहे. पेस्ट आता आपली भाजून झालेली आहे. आता आपण जे मिक्सरला बेसन पीठ आणि दह्याची पेस्ट बनवून घेतलेली आहे ती घालून घेऊया. पेस्ट घालून झालेली आहे. आता आपण ती चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया. गॅस कमीच ठेवलेला आहे. आता याच्यामध्ये आपण पाणी घालून घेऊया. पाणी तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. येथे मी 4 कप पाणी घातलेलं आहे. कढी तुम्हाला किती पातळ पाहिजे किंवा घट्ट पाहिजे त्याच्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता. कढीमध्ये तुम्हाला साखर आवडत असेल तर साखरही घालू शकता. कढी आपली छान मिक्स करून झालेली आहे. आता इथे मी कढीमध्ये कोथिंबीर घालून घेत आहे. कोथिंबीर कढीमध्ये व्यवस्थित हलवून घेऊया. ही कढी तुम्ही भाताबरोबर चपातीबरोबर खाऊ शकता, पण ज्वारीच्या भाकरीवर खूपच टेस्टी लागते. नक्की ट्राय करून बघा. कोथिंबीरही तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. कढी आपल्याला अशा प्रकारे 2 ते 3 मिनिटाला सतत हलवत राहायची आहे. आता आपण कढीमध्ये मीठ घालूया. इथे मी चवीनुसार मीठ घालत आहे. तुम्ही नंतरही मीठ कमी पडलं तरी वरून घालू शकता. मीठ व्यवस्थित हलवून घेऊया. आता आपण ही कढी कमी गॅसवरती 5 ते 10 मिनिटे 2 ते 3 मिनिटाला सतत हलवत आपल्याला ती शिजवून घ्यायची आहे. कढी शिजवत असताना कढीला आपल्याला जास्त उकळून द्यायचं नाही. तसे केले तर दही आणि पाणी वेगळं होतं आणि कढी एकदम पातळ होते. त्यामुळे ती थोडीशी उकळली की लगेच गॅस बंद करून घ्यावा. कढीला उकळी आलेली आहे. कढी आपण अशा प्रकारे हलवून घेऊया आणि गॅस बंद करून घेऊया. कढी आपली तयार झालेली आहे. कढीची ही खूप सोपी रेसिपी तुम्हाला मी आज करून दाखवलेली आहे. खूप झटपट तयार होते ही कढी. आता येथे मी भात बनवण्यासाठी 1/4 कप तांदूळ घेतलेले आहेत. हे तुकडा बासमती तांदूळ आहेत. हे तांदूळ आता आपण स्वच्छ पाण्याने धुवून घेऊया. ते अशा प्रकारे धुवून घ्यायचे आहेत. तांदूळ धुवून झालेले आहेत. आता येथे मी भांड्यामध्ये 2 कप पाणी घालून घेत आहे. येथे मी तुम्हाला कुकरशिवाय भात बनवून दाखवणार आहे. खूप सोप्या पद्धतीने होतो हा भात. अगदी कोणीही बनवू शकतो. आता आपण तांदूळ घालून घेऊया. चवीपुरतं मीठ घालूया. मीठ व्यवस्थित विरघळून घेऊया. आता आपण पाण्याला उकळी आली की याच्यावरती झाकण ठेवून घेणार आहोत. झाकण आपल्याला पूर्ण ठेवायचं नाही, थोडं उघडच ठेवायचं आहे. हा भात आपण कमी गॅसवरती अर्धा तास शिजवून घेणार आहोत. अर्धा तासानंतर भात शिजला आहे का बघूया. भात खूप छान शिजलेला आहे. किती मोकळा सुटसुटीत झालेला आहे तेही बघा. आता आपण भात प्लेटमध्ये काढून घेऊया. खूप सोपी रेसिपी आहे ही भाताची. अगदी कोणीही बनवू शकतो. भात घालून झाला की आपण आता याच्यामध्ये कढी घालून घेऊया.
खूप छान झालेली आहे ही कढी. आता आपण वरून कोथिंबीर घालूया. ही कढी भाताची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा. खूप सोपी रेसिपी आहे, अगदी झटपट तयार होते. नेहमी तेच तेच खाऊन कंटाळा असेल तर अशा प्रकारे तुम्ही भात कढी बनवू शकता. ही कढी तुम्ही भाकरीबरोबर तसेच चपातीबरोबरही खाऊ शकता. खायला खूप टेस्टी लागणारी आणि झटपट तयार होणारी, अगदी कमीत कमी साहित्यात तयार होणारी ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. थँक्यू.